सुरुवातीच्या 18 चेंडूंपर्यंत मॅच अगदी सुस्थितीत चालली होती. 24 चेंडू आणि 31 चा पाठलाग अगदी पुढच्या 2.5-3 ओव्हर मध्ये होईल असा वाटला होता. दिला आणि 24 चेंडू 31 वरून ती मॅच 2 चेंडू 10 वर आली होती. शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला मॅन ऑफ द मॅच. राज त्याचं नाव. एका वेळी त्याच्या संघ साथीदारांनी डगआउट सोडून देखील चालू झाले होते, सोडणं पसंत केलं होतं, मात्र शेवटपर्यंत स्वतःच्या क्षमतेवर त्याने विश्वास ठेवला. ऐन मोक्याच्या क्षणी नशिबाने आणि मैदानाने देखील त्याला साथ दिली. हाय व्होल्टेज मुकाबला, नेल बायटिंग मुकाबला. शेवटच्या चेंडूवर विजयावर चौकारावर शिक्कामोर्तब झालं. वेलकम बॅक. परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं. महत्वपूर्ण लढत आहे, जी लढत आहे करो या मोरोची, जी लढत आहे अस्तित्वाची, जी लढत ठरवणार आहे कोणता संघ या स्पर्धेमध्ये बनून राहील आणि कोणाला आजच्या तिसऱ्या दिवशी घ्यावी लागेल रजा. केपी गौरव स्पोर्ट्स, बांदा क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघ. बांदा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारली आहे फलंदाजी. बबल नाईक स्ट्रायकिंग एंडवर तर गोलंदाजी मार्कवर फोंडा एक्सप्रेस गौरव घोंगरड. नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिला चेंडू फुलटॉस, आरपार, बार लगातार. बबल नाईक ऑन मिशन, ऑन फायर. रामेश्वर चषक षटकार. पहिला चेंडू फुलटॉस. फुलटॉस का मतलब फुल्ली लॉस. या षटकाराने सामन्यामध्ये रंगत वाढवली आहे. पहिल्या चेंडूवरचा षटकार, त्यानंतर गोलंदाजावर थोडासा प्रेशर मात्र जाणले जातात गोलंदाजी करताना. कमबॅक करण्यासाठी समोर मात्र विस्फोटक फलंदाज बब्बल नाईकची चर्चा सिंधुदुर्ग पटलावर, महाराष्ट्र, गोवा आणि त्याच्या बाहेर देखील. यावेळी देखील आडव्या बॅटने टोलाबायचा होता. मिड विकेटला टार्गेट केलंय. मिडानूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावेवरच समाधान. या संघाचा आयकॉन रजत कदम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 7 धावा आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. भूषण आरोलकर स्ट्रायकिंग वर. भूषणकडे देखील ते फलंदाजी आहे. फुलरलेन पता चेंडू, पॅड लाईन वरचा चेंडू, इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप दाखवला जातोय. चकित केलं होतं या चेंडूने. जबरदस्त गोलंदाजी गौरव घोंगरड. वेल डिरेक्टेड यॉर्कर, मिसाईल गाइडेड यॉर्कर. थोडासा फरकाने का होईना लेग बिफोर विकेटचा चान्स नलिफाय केला गेला. तिसरा चेंडू डॉट. 7 धावा धाव फलकावर. यावेळी कनेक्शन सुंदर आहे, क्षेत्ररक्षण नाही आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 आहे. बबल नाईक ऑन फायर आहे. धावफलक पोचलाय. करेक्शन 12 धावा. षटकाराने सुरुवात झाली होती, त्यानंतर सिंगल आला होता. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आणि हा चौकार आला. 12 धावा धावफलकावर. गौरव तयार. स्ट्रायकिंग एंडवर बबल. फुलरलेन पदा चेंडू, यावेळी देखील उडवलाय. हवाई फायर, सिक्सर. 6 धावांसाठी
बल्ला क्रॅम करताना यॉर्कर लाईनच्या चेंडूची योजना मात्र लगातार बार बार बबल नाईक ऑन फायर पाहायला मिळतोय. गौरव घोंगड यांच्यावर हल्ला बोल. गोलंदाज किती बी असू द्या चॅप्टर, बबल नाईक मनगटाचा वापर करत हाणतोय हेलिकॉप्टर. 18 धावा. पहिल्या षटकाची सांगता होणारा चेंडू घेऊन परत एकदा गौरव घोंगड फोंडा एक्सप्रेस महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. जबरदस्त बॅटिंग, अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलंय. स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवणाराच संघ प्री क्वार्टर मुकाबल्यासाठी पात्रता सिद्ध करेल. यावेळी हवेत मारलाय, खूप उंच गेलाय चेंडू. चेंडू पर्यंत भरसक प्रयत्न ओंकार वाळवेने केलेत. याही चेंडूवर हाफ चान्स होता. ही संधी होती. ही संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी होती. थोडासा उशीर झाला, थोडीशी वाट बघितली, बिस्किट चहा आणि संधी निसटलीच म्हणून समजायची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर एका जीवदानाशी बबल नाईक वैयक्तिक 19 वर एक लेगबाईच्या स्वरूपात धाव आली. भूषण आरोलकर अजून खातं खोलणं बाकी आहे. आता मात्र विचार विनिमय करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. कमबॅक आज आता आणि ताबडतोब व्हावा लागेल. तर आणि तरच या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहता येईल. एका बाजूने विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो हा संघ, बांदा संघ. दुसऱ्या बाजूला नैतिक स्पोर्ट्स वागदेकडे देखील ती गोलंदाजीतली वैविध्यता आहे, ती अस्त्र आहेत. तर योग्य वेळी योग्य माणसांचा हेरून वापर करणं खूप गरजेचं आहे. गरज ही शोधाची जननी आहे. शोध घेतल्यावर गरज पूर्ण केली. जशा गरजेल तो बरसेल का. मैदानामध्ये गोलंदाज अनिकेत कांबळे. अकोटाचा बॉल आहे, चांगली गोलंदाजी आहे. भूषण आरोलकरच्या समोर काजवे चमकावणारी गोलंदाजी आहे. डॉट महत्वपूर्ण लढत. SPL 2026, रामेश्वर चषक 2026. खाली राहिला चेंडू याही बाजूला. बाहेर जाणारा चेंडू वाईड मागण्याची दिशा देखील पाहतोय आपण मैदानामध्ये. मात्र यावेळी चांगली गोलंदाजी अनिकेतची. अनिकेत आल्या आल्याच रुळावरून गोलंदाजी करतोय. अगदी चांगले 2 चेंडू भूषण समोर टाकतोय. आणि अर्थातच अजूनही बॅटच्या माध्यमातून भूषणचं खातं खोलणं बाकी आहे. आणखी एक डॉट चेंडू. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. लागोपाठ 3 डॉट चेंडू या षटकामध्ये. या आधीच्या सामन्यात धनंजय राणे सलामीला गेला होता. परिस्थिती वेगळी होती. यावेळी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि प्रथम फलंदाजी करताना भूषण आरोलकरला सलामीला घेऊन बबल नाईक मैदानामध्ये. यावेळी कनेक्शन झालंय. चांगली गोलंदाजी आहे. मैदानातील अडथळ्यामुळे चेंडू थांबवला गेलाय आणि आमच्या कार्यकर्ते मनोज देखील त्या ठिकाणी सावध पवित्र्यात पाहायला मिळाले. त्यांनी टाकीला पुढे करत टाकीची ढाल केली. अर्थातच एक धाव मैदानामध्ये. मनोजकडे ही देखील क्षमता आहे आणि म्हणून कदाचित त्याला टाकीची जागा दिली आहे. टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. एकेरी धावेने आता मात्र धावफलक थोडासा चौथ्या चेंडूवर पुढे सरकवलाय. 24 धावा धावफलकावर. शॉटअँपूल करायचा प्रयत्न, गती परिवर्तन, बोटांची जादू, जादूचा फिरकीचा जादूगार आहे. अनिकेत कांबळेकडे ती क्षमता आहे. समोर बबल नाईकचं आव्हान आणि त्या आव्हानाला पेलणारी गोलंदाजी. मैदानामध्ये 5 चेंडूंची सांगता झाली. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू घेऊन अनिकेत कांबळे तयार आहे. बबल नाईक स्ट्राईकवर. अकोटाचा बॉल आहे, खाली राहिला यष्टिरक्षकाला मिस फील्ड करत. चकवत चेंडू थर्डमॅन क्षेत्रात फील्ड केलाय. ही एक धाव महत्वाची आहे, कारण पुढच्या षटकासाठी पहिला चेंडू खेळण्यासाठी डबल स्ट्राईक येणार आहे. ही स्ट्राईक चेंज झाली नसती तर खूप महत्वाचं होतं. नेमकं हेच म्हणणे अनिकेतचं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अनिकेतने फक्त 2 धावा या षटकात दिल्यात. पैकी एक बाईकच्या स्वरूपात आहे आणि एक बॅटच्या स्वरूपात आहे. ही जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्ची घातल्या होत्या. दुसरं षटक कंजूसी करत तिसऱ्या षटकामध्ये तो प्रेशर काढवला जाईल का, ही रणनीती आहे. मैदानामध्ये बऱ्याच रणनीती आपण पाहणार आहोत. आयोजकांची स्पर्धा हँडल करण्याची रणनीती वेगळी असते.
लाईव्ह वाल्यांची वेगळी रणनीती असते, चेंडू कॅप्चर करण्यापासून व्यवस्थित चित्रीकरण सर्वांपर्यंत पोहोचवणं. आमच्या कार्यकर्त्यांची रणनीती आपल्याला दिलेली जबाबदारी चूक वेळेच्या वेळी पार पाडण्याची. एक बादली पाणी 2 षटकांनंतर पोहोचलीच पाहिजे, ही देखील एक रणनीती आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाची वारंवार रणनीती बदलत असते सिच्युएशन नुसार, आणि गोलंदाजी करणाऱ्या संघांना देखील त्याच रणनीतींचा वापर करावा लागतो. समोर कोणता फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाला च्या विरोधात कोणता गोलंदाज चांगली कामगिरी करणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. सगळ्या रणनीत्यांबरोबरच विजय आणि पराभवाची देखील रणनीती मैदानात आखली जाईल. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी पहिल्या षटकामध्ये सार्थकी लावली होती. हे संपूर्ण षटक एक चेंडू सोडला तर बबल नाही, ऑन स्ट्रायकिंग एंडवर होता. गोलंदाजी मार्कवर आता मात्र नील बाभल गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने शॉटन पूल केलाय, कनेक्शन खूपच सुंदर आहे. या चेंडूवर ढगात लाइटिंग आहे, फलंदाजी झटिंग आहे. बबल नाईकच्या बॅट मधून आलाय शानदार टायमिंगचा धमाकेदार विस्फोट. रामेश्वर चषक षटकार आहे. या षटकाराने सांघिक धावफलक 28 धाबा, 28 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर नीलवल प्रभाव टाकणारा हा चेंडू, हा फटका. थोडस प्रेशर, नील देखील नौका गोलंदाज आहे आणि समोर विस्फोटक बबल नाईक. बबल नाईकने विस्फोटक अंदाजाने सिंधुदुर्ग पटलाबरोबरच महाराष्ट्र, गोवा, मुंबई सगळ्या ठिकाणी मोठ्या स्पर्धा गाजवल्या. बबल यावेळी स्ट्रायकिंग एंडवर. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तब्बल 8 अर्धशतक आता भूषणच्या बॅट मधून. 41 धाबा धावफलकावर बिनबाद ही पार्टनरशिप. आणखी एक शॉट पूल करायचा प्रयत्न आहे, हवेमध्ये जास्त मारला नील बाभलने. यावेळी पहिली सफलता मिळवून दिली आहे. भूषण आरेलकरचा काटा काढलाय जशास तसं आणि ठोसास ठोस प्रत्युत्तर. भूषण आरेलकर परततोय तंबूच्या आसऱ्याला. 6 चेंडूंचा सामना करत 7 चेंडूंचा सामना करत 7 या धावसंख्येवर पहिला हादरा. सांघिक 41 वर पहिला झटका. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा क्रिकेट संघाला. नंबर 3 बॅटर वर्णी लागते मिस्टर स्टीफन धनंजय राणेची. अँड फ्रॉम वजराट वेंगुर्ला मैदानावर धनंजय राणे, धना स्टेनगन, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह धनंजय राणे वन डाऊन पोझिशनला. आधीच्या सामन्यामध्ये देखील फलंदाजी धनंजयने प्रभावित केलं होतं. गोलंदाज अनिल तयार. 3 षटकार एका सिंगल आणि त्यानंतरची ही विकेट. पार्टनरशिप ब्रोकर म्हणून नील बाभलने कामगिरी केली आहे. अकोटापाचा बॉल आहे, कट करायचा प्रयत्न आहे, बाहेर जाणार चेंडू सोडून दिलाय. चांगली लाईन होती, लेंथ होती, मात्र लाईन थोडीशी बाहेर. धनंजयची फलंदाजी कदाचित नीलने याआधी पाहिली आहे आणि म्हणून कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप त्याला हेरायचं होतं. वाईडचा इशारा आला आणि वाईडने धावफलक पोहोचलाय 42 वर. 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी देखील आउटसाइड ऑफ स्टंपच लाईन टाकली जाते. लागोपाठ 2 वाईड, 2 अतिरिक्त धाबा. चांगली लाईन पकडावी लागेल. थोडीशी लेंथ खूपच सुंदर आहे, तर लाईन थोडीशी आत आणावी लागेल. नील बाबल गोलंदाजी मार्कवर. 43 धाबा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात. समोर धना. चांगली गोलंदाजी आहे, अतिरिक्त उसळी. 2 चेंडू आउटसाइड ऑफ क्रॅम्प केल्यानंतर तीच लेंथ, मात्र लाईन मध्ये थोडासा फरक केलाय. ऑफस्टिकच्या आतमध्ये थोडासा आणला चेंडू आणि या चेंडूला डॉट खेळत 3 षटकांचा खेळ समाप्त. 43 धाबा एकाकडेच्या मोबदल्यात. बबल नाईक 32 वर 10 चेंडूंचा सामना करत. धनंजय राणे 1 चेंडू मध्ये अजून एक खातं खोलणं बाकी आहे. नील बाबलने 21 धाबा जरी या षटकात दिल्या असल्या ना तरी पार्टनरशिप ब्रोक करत 1 विकेट मिळवला, तो सुद्धा भूषण आरेलकरचा.
चौथ्या षटकासाठी अनिकेत कांबळे गोलंदाजी मार्कवर, ज्याने दुसऱ्या षटकात फक्त एक धाव बॅटच्या माध्यमातून दिली होती. एकूण 2 धावा त्या षटकामध्ये खर्ची घातल्या गेल्या होत्या. एक धाव बाईच्या स्वरूपात होती. अनिकेत कांबळे समोर बबल नाईक. बॅटल खूप महत्वाचं आहे. बॅटल बऱ्याच वेळा आपण पाहिलं याही मैदानावर. ते बॅटल कुटुंबाचा बॉल आहे त्याला केला आणि चेंडूवर 6 धावा होतील. पुक पहिल्या चेंडूवर खळ 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 फटाकचा फटका. बबल नाईक ऑन फायर. छोटा पटाका बडा धमाका म्हणून ज्याचा गौरव केला जातो तो पॉकेट साइज डायनामाइट मैदानामध्ये विस्फोट करताना. आणखी एक हुकचा फटका. लगातार बार बार आर पार रामेश्वर चषक षटकार. त्या क्षेत्राची जबाबदारी घेऊन स्वतः साई परब त्या ठिकाणी आहे. असं कोणीतरी सांगत होतं, मात्र साई परब नुकतेच 2 लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी आम्हाला दिसले. साई डिचोलकर आहेत त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर लागोपाठचे 2 षटकार. धावफलक 55 धावा. यावेळी आणखी एक कनेक्शन सुंदर झालंय. याही वेळी 13 चेंडूंमध्ये अर्धशतकाला गवसणी. स्पर्धेचा विचार केला तर 9वे अर्धशतक. मिस्टर पॉकेट साइज डायनामाइट. आणि स्पर्धेचा विचार केला तर सगळ्यात फास्टेस्ट हाफ सेंचुरी मिस्टर बबल नाईक ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 7 षटकार आले, एक चौकार आलाय. 12 चेंडूंमध्ये 52 हे युवराज सिंगचं रेकॉर्ड आहे. मात्र एका चेंडूने वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. ओव्हरपिच बॉल आहे. याही वेळी चांगली गोलंदाजी आहे. लॉंग ऑन पेट्रोलिंग त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव आणि एकेरी धाब्याने बबल नाईक नॉन स्ट्रायकिंग एंडवर 51 धावा. आतापर्यंत वैयक्तिक धावफलक पोहोचलाय 65 वर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. करूया मरोची लढत आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेत बनून राहील. जो हारेल त्याला परतीचा रस्ता पत्करावा लागेल. धनंजय रानू यावेळी कनेक्शन नव्हतं. बाहेर जाणार चेंडू छेडछाणी झाली आहे. एक धाव थर्डमॅन क्षेत्रात. एकेरी धाब्याने सांघिक धावफलक पोहोचलाय 63 वर. परत एकदा बबल स्ट्रायकिंग एंडवर. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय नैतिक स्पोर्ट्स भागदे क्षेत्ररक्षण करताना सुरुवातीच्या षटकात 20 धावा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात अनिकेतने फक्त 2 धावा खर्ची घातल्या होत्या. तिसऱ्या षटकात 21 धावा आल्या आणि या षटकात मात्र 20 धावा आतापर्यंत. आडव्या बॅटने टळवायचा प्रयत्न. याही वेळी शॉर्ट ऑन पुलचा फटका. बेस्ट टाइम झालाय. मात्र हे षटक महागड्या दिशेने वाटचाल करणारं ठरलंय. पहिल्या 3 चेंडूंवर 3 लगातार षटकार आणि त्यानंतर 3 सिंगलने हे षटक 21 धावांसाठी खर्ची घातलं गेलंय. धावफलक पोहोचलाय 4 षटकांच्या अंती 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऐकूयात आवाज या इनिंग साठी. शेवटच्या 4 षटकांसाठी जेडी सर. तोपर्यंत मी विवेक परब घेतो क्षणांची विश्रांती. धन्यवाद विवेक सर. सांघिक धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा एक गडी बाद धाव पाहायला मिळत आहेत. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 3 षटकार पाहायला मिळाल्या आणि सिंगल 3 धावा म्हणजे तब्बल 20, 21 आणि 22 आणि या इनिंग मध्ये 20, 21 आणि 22 रन्सांच्या 3 ओव्हर आपल्याला पाहायला मिळाल्या बॅक टू बॅक. पाहायला मिळालं तर बबल नावा वादळ 15 चेंडू आणि 52 धावसंख्या स्कोरबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वादळी खेळी बबल नाईक कडून पाहायला मिळते. ज्या खेळीची अपेक्षा होती त्याच प्रकारची खेळी पहिल्या सामन्यात पाहायला गेलं तर अशाच प्रकारची बबल नाईक कडून सुरुवात झाली होती. तब्बल पहिल्या षटकामध्ये 36 धावसंख्या ठोकल्या होत्या आजच्या सामन्यामध्ये. त्यानंतर बबल बाद झाला आणि विस्कळीत फलंदाजी पाहायला मिळाली ती बांदा संघाची. गौरव गोलंदाजी मार्कवर 5वं षटक. तेज तर्रार चेंडू होता. थोडी दिशा भटकणारी गोलंदाजी. पंच या चेंडूला दंडित करतायत. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू आहे तर वाटल्यास आपण घेऊ शकाल.
पहिला चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. गौरव घुंगरट यांच्याकडून 5वं षटक प्रगतीपथावर. 64 धावसंख्या धावफलकावर 65 धावसंख्या धावफलकावर. एक गडी गमावल्यानंतर मोठा फटका, चेंडूला उडवलं जातंय, चेंडू जातोय लांब 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 लांब, खूपच लांब. 6 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते बबालेच्या बॅट मधून. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या चारही बाजूने पाहायला मिळते या काजरावाडी ग्रीन पार्क मैदानामध्ये. 5वं षटक गौरव घुंगरट गोलंदाजी मार्कवर. बॅटची एज पाहायला मिळते, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि झेलबाद होऊन दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय तो बबल नाईक. 16 चेंडू 17 चेंडू आणि 58 धावसंख्येची वादळी खेळी आपल्याला बबलच्या बॅट मधून पाहायला मिळते. परिणामी धावफलक पोचता येते 71 धावसंख्या. सुरेख फलंदाजी बबल कडून. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय रॉबिन मॅन फ्रॉम कोलगाव. निर्धारित 8 षटकांचा सामना बबल माघारी परततोय. एक वादळी खेळी पाहायला मिळते बबल कडून. 17 चेंडू 58 धावसंख्या, त्यामध्ये तब्बल 8 सिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चौकार फक्त. 341च्या स्ट्राईक रेटने आपल्याला बबलला खेळताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज रॉबिन पाहायला मिळतोय. साथीला धनंजय आहे डावकऱ्याचा फलंदाज, त्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामध्ये रन्स निघाले होते. या सामन्यातून अपेक्षा असेल कर्णधाराला थोडेसे रन्स यावेत. 2-3 मोठे फटके आहेत. रॉबिन पाहायला मिळतोय. समोर गौरव. बॅटची एज पाहायला मिळते, थोडासा मिस बॅलन्स होतोय. तोपर्यंत एक धावसंख्येची पूर्तता स्कोर बुकवर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली बबल याची. मैदानाच्या चारही बाजूने तब्बल 8 षटकार पाहायला मिळाले बबलच्या बॅट मधून आणि थोडेसे लिडिंग एज पाहायला मिळाले बॅटची आणि बाद होऊन माघारी परतला. धनंजय राणे मॅन फ्रॉम वजराट पाहायला मिळतोय. डावकऱ्याचा फलंदाज. मोठे फटके खेळावे लागतील. निर्धारित 8 षटकांचा सामना आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपतोय 5व्या षटकातील. 72 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात 2 गडी गमावल्यानंतर. केपी गौरव स्पोर्ट बांदा संघ. सुरेख चेंडू पाहायला मिळते, सुंदर चेंडू पडल्यावर अतिरिक्त उंची पूर्णपणे बीट करतोय तो धनंजयला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गौरव घुंगरट यांच्याकडून. दुसरं षटक आपल्या वैयक्तिक कोट्यातील हाताळतायत आणि सांघिक 5वं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत गौरव हे. त्यामध्ये एक गडी बाद केला आहे त्यांनी. 27 धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. धनंजय. क्षमता आहे धनंजय मध्ये मोठे फटके खेळण्याची. एक मोठा फटका आला तर एक इथे मात्र खूप स्वैर गोलंदाजी पाहायला मिळतात. पंच या चेंडूला दंडित करतायत. एक धावसंख्या धावफलकावर सहजरित्या पाहायला मिळतात. धावफलक 73 वर बदल मारताना पाहायला मिळते. 8 षटकांचा सामना आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गौरव घुंगरट पाहायला मिळत आहेत षटक हाताळताना. एक मोठा फटका खर्च झाला यांच्या गोलंदाजीमध्ये, पण एक गडी पण एक बहुमूल्य गमावलेला आहे घेतलेला आहे. मोठा फटका धनंजयच्या बॅट मधून. कडे चेंडू जातोय लांब लांब लांब, खूपच लांब. 6 धावांसाठी. सांघिक धावफलक या 6 धावसंख्येने 79 धावसंख्येवर पोहोचताना पाहायला मिळते. 5वं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. काही चेंडू शिल्लक आहेत 5व्या षटकातील आणि आक्रमण करायला सुरुवात केली जाते आहेत. 2 मोठे फटके निघाले आहेत. सुरेख फटका निघाला आहे धनंजयच्या बॅट मध्ये. एक मोठा फटका आलेला आहे. एक मोठा अजूनही फटका येईल का? संगती करणारा एक षटकार येईल का या षटकातील? खाली राहिलेला चेंडू पूर्णपणे बीट करतोय धनंजयला आणि निर्धाव चेंडू 5व्या षटकाची सांगता होते आणि सांघिक धावफलक 79 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 गडी गमावल्यानंतर केपी गौरव स्पोर्ट बांदा संघ दरम्यान नेमळे संघाचे ओनर सृष्टी स्पोर्ट नेमळे संघ सागर गोगोळ पाहायला मिळत आहेत. रविवारी संघ त्यांचा दिसेल आपल्याला. 19 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या इनिंगचे अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
धावफलक 79 स्कोर बुकवर लागलेला आहे. धनंजय 2 षटकारांनी खेळतो आहे मैदानात. साथीला रॉबिन पाहायला मिळतोय, उजव्या हाताचा फलंदाज. रॉबिनच्या बॅटमधून जर 2-3 मोठे फटके जर आले तर नक्कीच मजा येईल केपी गौरव स्पोर्ट्स संघासाठी. ते मोठे फटके येतील का? आणि गोलंदाजी मार्कवर 6वं षटक हाताळताना अभि देवगडकर मैदानात पाहायला मिळतोय. ते तारा चेंडू पडल्यावर अतिरिक्त गतीने पूर्णपणे बीट करतोय आणि निर्धाव चेंडूने पहिल्या या चेंडूने षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळतोय. रॉबिनला मोठा फटका खेळायचा होता, ऑफसाईडच्या दिशेने बीट होतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते. अभि देवगडकर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्कोर बुकवर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सांघिक धावफलक मात्र 79 धावसंख्येवर स्थिरावलेले आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू अभि देवगडकरच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी, थोडीशी धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते. तर मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं धनंजयने, तो नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. एक स्ट्राईकवर त्याला आणावं लागेल. पुन्हा एकदा अतिरिक्त गती पाहायला मिळते अभि देवगडकर याची. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणारी टीमने रिव्ह्यूच वाईटसाठी रिव्ह्यू रेफर केलेला आहे पंचांकडे, थर्ड पंचांकडे शहानिशी केली जाते. आणि हा 1 बाउन्स पाहायला मिळतोय. वाईट नाही आहे चेंडू, म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. म्हणजे रिव्ह्यू गमावून बसतायत बॅटिंग करणारा संघ, कारण आपल्याला एकच रिव्ह्यू मिळतोय. जर सक्सेसफुल झाला तर आपल्याला परत मिळाला असता, पण अनसक्सेसफुल होतोय. ऐंशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. धनंजय राणे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. अभि देवगडकर काय षटकाची हाताळणी करतोय 6व्या षटकामध्ये. इथे मात्र अतिरिक्त उंची, पंच या चेंडूला दंडित करतायत. अर्थात नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू अर्थात 3 हिटचा चेंडू, म्हणजे एक मोठा फटका रॉबिनच्या बॅटमधून येईल का? आणि गरजेचं आहे या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये पाहायला मिळतं तर 3 चेंडूचा खेळ संपतोय, अजून एक मोठा फटका आलेला नाही आहे. आणि धावफलक मात्र 82 धावसंख्येवर स्थिरावलेले आहे. रॉबिनच्या बॅटमधून एक जर मोठा फटका येईल का? प्रयत्न तर पूर्ण होता रॉबिन याचा, पण चेंडू मात्र आपली गती कमी करतोय, कारण थोडस तिथे पाणी असल्यामुळे जो चेंडू चौकाराच्या दिशेने जात होता तो आपली दिशा कमी करून तिथेच विसावतोय. आणि तोपर्यंत 3 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत धनंजय आणि रॉबिन कडून. सांघिक धावफलक 85 या धावसंख्येवर पोहोचतोय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे अभि देवगड कडून. आणि या षटकामध्ये अजूनही की मोठा फटकांपासून पूर्णपणे वंचित ठेवलाय ते अभि देवगडकर यांना, दोन्ही फलंदाजांना, खास करून धनंजय याला. त्याच्या बॅटमधून 2 षटकार निघालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपतोय या 6व्या षटकातील. आणि अजूनही रोधक लावणारी गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र काय घडतंय? बॅटची एज लागून चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. जो लय मध्ये होता फलंदाज धनंजय, तो मात्र माघारी परततोय. एक मोठा धक्का बसतोय केपी गौरव स्पोर्ट बांधा संघाला. बाद होताना पाहायला मिळतोय. धनंजय राणे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार निघाले होते, 85 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. सुरेख कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती अभि देवगडकर कडून. रोधक लावणारी गोलंदाजी, रन्सना मोठ्या फटक्यांपासून नक्कीच तारीफ करावी लागेल ते अभि देवगडकर याची. 85 धावसंख्या, 3 गडी गमावल्यानंतर केपी गौरव स्पोर्ट बांधा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना. नैतिक स्पोर्ट वाद्य संघासमोर सुरेख गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी अभि देवगडकर पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म देवगडकडून बिलॉंग करणारा, बराचसा दूरचा प्रवास करून आज आपल्याला तेचबंबाड्यामध्ये पाहायला मिळतोय या लीग मध्ये खेळताना. आणि तारीफ करावी लागेल. आणि गोलंदाजीला न्याय देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिकडून. पुढील चेंडू असेल
मोठा चेंडू पाहायला मिळतोय आणि मोठा फटका चेंडूवर, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि सांगता करणारा चेंडू 6व्या षटकाचा 6 धावसंख्येने पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक 91 धावसंख्या 6 षटकांच्या सांगतीनंतर. दरम्यान पाहायला मिळालं तर स्पर्धेचा 125 हा स्कोर सगळ्यात उच्चांक स्कोर आहे. या सामन्यामध्ये तो विक्रम मोडला जाईल का? 91 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या 6 षटकांच्या सांगितल्यानंतर. म्हणजे पहिल्या इनिंगचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 91 धावसंख्या धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय, संघाचा आयकॉन रजत कदम मैदानात पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुजित, ज्याच्या बॅट मधून गेल्या एक षटकार निघालेला आहे तर नॉन स्ट्राईकला, आणि त्याला साथ देतोय तो रॉबिन. 91 धावसंख्या धावफलकावर 3 गडी गमावल्यानंतर केपी गौरवस्फोट बांधा संघ 7वं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो रजत कदम. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण बांधा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर रॉबिन आहे, नॉन स्ट्राईकला सुजित आहे. मोठा फटका रॉबिन याच्या बॅट मधून आल्या रजतचं स्वागत केले जात आहे. पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका, सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. काय फटका खेळतोय रॉबिन. जसं म्हटलं, रॉबिन मध्ये क्षमता आहे. कोलगाव कडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सांघिक धावफलक 97 धावसंख्या. थोडासा चेंडू बॅट वर नेऊन आदळतोय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडतंय, झेल निसटतोय. एक मोठी चूक म्हणावी लागेल. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी होती रजत कडून. झेल सुटला जातोय, सुटलेल्या झेलाचं रूपांतर एका धावसंख्येत 98 धावसंख्या. 98 धावसंख्या धावफलकावर लागलेले पाहायला मिळतंय. सुजित पाहायला मिळतो, ज्याच्या बॅट मधून एक षटकार निघालेला आहे. शॉर्ट आर्म फुल करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे बॅटची एज लागते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू करतोय, चेंडूचा परतवा होतोय, तोपर्यंत 1 धावसंख्या धावफलकावर आणि सांघिक धावफलक 99 धावसंख्या स्कोर बुक वर पाहायला मिळते 3 गडी गमावल्यानंतर. पहिल्या चेंडूवर रॉबिनच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. तोच रॉबिन स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे थोडासा खाली राहिलेला चेंडू मिसजस्ट होतोय. 1 धावसंख्येची पूर्तता पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येला नकार दिला जातोय आणि स्कोर बुक 100 रन्सचा आकडा गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय. केपी गौरवस्फोट बांधा संघ 100 रन्सापर्यंत पोहोचतोय. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. 100 रन्स पुरे झालेले आहेत, धावफलकावर लागलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपतो आहे. रजत कदम गोलंदाजीमध्ये. सुंदर फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, थोडासा चेंडू निसटतोय हातामध्ये आणि निसट चेंडूचं रूपांतर आपल्याला 2 धावसंख्या स्कोर बुक वर पाहायला मिळतोय. म्हणजे धावफलक 102 धावसंख्या स्कोर बुक वर. 7वं षटक प्रगतीपथावर आहे रजत कडून. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय रजत. फक्त 11 धावसंख्या खर्च करतोय गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू असेल रजत ज्याचा गोलंदाजी कसा असेल, शेवटचा चेंडू. सुंदर फटका, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. काय फटका निघतोय सुजित याच्या बॅट मधून. दुसरा फटका निघतोय, म्हणजे दुसरा षटकार निघतोय वैयक्तिक. सांघिक धावफलक पोचता येते 108 धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर. 125 या स्पर्धेतील हायएस्ट कोर्स आहे. तो मोडला जाईल का या सामन्यामध्ये? प्रयत्न तर पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू काय घडेल. दरम्यान 8वं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय अभि देवगडकर. चांगली गोलंदाजी करतो आहे आतापर्यंत. सांघिक 8वं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. 6 चेंडू असतील डिसाइडिंग करणारे चेंडू.
किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल आणि किती धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. येणारे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू विकेटकीपरच्या डोक्यावरून जातोय. क्षेत्ररक्षक मागे आहे. अक्षय कदम पाहायला मिळतोय. चेंडूची वापसी करतो आहे. तोपर्यंत 1 धावसंख्येची पूर्तता. 109 धावसंख्या धावफलकावर आणि 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंग मधील अभि देवगडकर सुंदर षटकाची हाताळणी पाहायला मिळते अभिकडून. मॅन फ्रॉम देवगड. बॅकवर्ड पंच मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर थ्रो पाहायला मिळतोय. नक्कीच तारीफ करावी लागेल क्षेत्ररक्षकाची. 110 धावसंख्या स्कोर बुक वर लागतात. केपी गौरव स्पोर्ट बांधा संघाचे प्रथम फलंदाजी करताना. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंगतील अभि देवगडकर सुंदर गोलंदाजी करतायत. इथे मात्र बीट होतोय. पूर्ण बीट होतोय. याच्या स्वरूपात 1 धावसंख्या पाहायला मिळते. 111 धावसंख्या धावफलकावर. 1-1-1 लॉस 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर बुक वर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. म्हणजे पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अभि देवगडकर सुंदर गोलंदाजी करतोय. मोठा फटका हवेमध्ये फसतो आहे. क्षेत्ररक्षक झेल केले आहे. झेल टिपेल का नाही. झेल सुटताना पाहायला मिळतोय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर 2 धावसंख्येत. सांघिक 113 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अभि देवगडकर याची. का आपल्याला देवगड मधून चॉईस केलं गेलं. कणकवली संघामध्ये पूर्णपणे न्याय देतोय गोलंदाजीला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅकफूट पण पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी सुंदर फटका पाहायला मिळतोय. उंचीचा पूर्णपणे फायदा घेतोय तो सुजित आणि 6 धावा पाहायला मिळत आहेत आणि सांघिक धावफलक पोहोचतोय ते 119 धावसंख्या. आता 119 धावसंख्या. कारण पहिल्या मॅच मध्ये 122 धावसंख्या झाल्या होत्या. म्हणजे खाल्या होत्या एकूण कणकवली संघाने. आणि इथे मात्र 1 धावसंख्या दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नात गडी बाद होताना पाहायला मिळतोय. म्हणजे स्कोर बुक वर 120 धावसंख्या पाहायला मिळतात. केपी गौरव स्पोर्ट बांधा संघ 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो नैतिक स्पोर्ट्स वागदे संघाला. बघू येणारे 8 षटक कशा प्रकारचे असतील. स्कोर चेस होईल का काय थांबवण्यात यश मिळेल केपी गौरव स्पोर्ट बांधा. आणि पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय आमचे मित्र नितीनजी गोलतकर यांना आणि मी थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. विनंती असेल गौरवजी नाटेकर केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे ओनर कॉमेडी बॉक्स जवळ यायचं आहे. आपले इथे स्वागत करण्यात येईल. गौरवजी नाटेकर कॉमेडी बॉक्स जवळ यायचं आहे. यस केपी गौरव संघाचे मालक गौरव नाटेकर सर आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष शब्द शोभाय स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आपण दुपारच्या सत्रामधून संध्याकाळच्या सत्रामध्ये वळतोय. अगदी समालोचन कक्षातून मी स्वतः नितीन गोरतकर, माझ्या समवेत विवेकची परब आणि जनार्दन डिचलकर या तिन्ही समालोचन घडून अर्थात सर्व क्रीडा प्रेमींच्या या गावातील ग्रामस्थांचं आणि या आयोजन कमिटीकडून सर्व खेळाडूंचं एक मनपूर्वक स्वागत करतोय. 8 षटकांचा म्हणजे एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे ते म्हणजे 120 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष्य 1 to 1 अर्थातच 121 धावांचा महत्वपूर्ण मॅच, नॉकआउटची मॅच. अर्थातच या मॅच मध्ये जर आपण हरलात तर या मॅचच्या चषकावर नाव करण्यासाठी मात्र आपल्या पुढील पर्वाची वाट पाहावी लागेल. अर्थातच या स्पर्धेतून आपल्याला पॅकअप करावं लागेल आणि त्या पॅकअप जर करायचं नसेल तर या मॅच मध्ये आपल्याला पॅचअप करावं लागेल आणि त्यासाठी मात्र फलंदाजी करणं हे नैतिक स्पोर्टसाठी महत्वाचं. तर राहिलेली 2 क्षेत्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करणं देखील केपी गौरव स्पोर्ट बांध संघाला क्रमप्राप्त. अगदी क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. ग्रीन पार्कच्या या मैदानावर तेसीबांबाडे गावातील एक नयनरम्य हे मैदान. अगदी तेसीबांबाडे आणि झाराप गावच्या सीमेवर वसलेलं
हे सुंदर नयनरम्य मैदान आणि या मैदानावर KSPL चा थरा रंगतोय RSPL चा एक थरा रंगतोय. अर्थात यानंतर देखील एक प्री क्वार्टरचा सामना देखील असेल. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष संघ असेल पेंढुर संघ. अवनी स्पोर्ट पेंढुर संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपला संघ तयार ठेवा. यानंतर मॅच असेल. मॅच झाल्यानंतर लगेच टॉस साठी देखील या. अगदी आमचे मित्र नारायण भगवे देखील सांगतात या मॅचच्या या मैदानाच्या सर्वाधिक पंचांची भूमिका साकारण्याचा विक्रम देखील गजानन हळदणकर यांच्या नावावर आहे. ज्या बऱ्याच क्रिकेट स्पर्धा होतात ना त्या पंचांच्या भूमिकेत गजानन हळदणकर आपल्याला दिसतात. अगदी आता मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत समालोचन कक्षामध्ये अगदी आमच्या उजव्या हाताला अगदी बसलेत. तर जाऊया मैदानामध्ये सरबची जोडी मैदानामध्ये या 121 धावांचा पाठलाग करण्यासाठी अनिकेत कांबळे आणि अक्षय. पहिल्या चेंडूवर देखील एकेरी धाव घेतली जाते. वत्सराट गावचा सुपुत्र धनंजय राणकील बाउन्सरचा येतोय. या मॅच मधील पहिला बाउन्सर या षटकामधील धनंजय राणे मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. हा देखील सुरेख चेंडू पंचांचा इशारा देखील येतोय. नो चेंडूचा इशारा येतोय म्हणजे या षटकातील सेकंड बाउन्सर. अगदी मुभा आहे तुम्हाला एक बाउन्सर म्हणजे खांद्याच्या रेषेत तुम्ही चेंडू टाकू शकता पण त्यानंतर मात्र चेंडू जर खांद्याच्या वरून जर गेला तर पंचांकडे निर्णय आहे तो चेंडू घोषित करण्याचा. अगदी क्रिकेटचा लॉ नंबर 21 सांगतो 9 चेंडू दिशेने धावसंख्या स्कोरबोर्ड आहे 10 धावा. फेटचा चेंडू दूर क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपला जातोय पण जोपर्यंत परतीची फेक येईल 2 धावेची पूर्तता मैदानामध्ये. अगदी फ्रीटच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर नो बॉल नंतर फेट काउंट केला जातो आणि त्या फेटच्या चेंडूवर रनआउटची जर विकेट सोडली ना तर फलंदाज बाद होणं कठीण असतं. एका षटकाचा देखील खेळ समाप्त होतोय. धावसंख्या असेल 12 धावा. सुजित देवळे दरम्यान मात्र चेंडू डीप कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. खेळाडू येईल बॅकअप करेल फील्ड करून थ्रो देईल तोपर्यंत एकेरी धावेने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल ते म्हणजे 13 धावांवर. सुजित आहे गोलंदाजी मार्कवर उंच देष्टी आणि जवळपास 20 ते 25 पावलाचा रनअप देखील गोलंदाजीसाठी वापरतोय हा गोलंदाज. अतिरिक्त उसळी या चेंडूवर आपण पाहतोय. अगदी त्या फलंदाजीच्या हाईटचा जर विचार केला गेला आणि गोलंदाजीच्या हाईटचा जर विचार केला गेला ना तर बरीच टप्पावर अगदी मधोमध चेंडू पिच होतोय आणि त्यानंतर मात्र अनपेक्षित दुसरी पंचांचा निर्णय आलाय. स्क्वेअर चेंडूचा एक बाउन्सर देखील या षटकातील अतिरिक्त धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ते म्हणजे 14 धावा. एक गडच्या बोबतल्यानंतर फलंदाज वाघारी परतला अक्षय कदम. त्यानंतर मात्र न्यू बॅटर युवराज मैदानामध्ये
आता मात्र गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू पडल्यानंतर पडायच्या आत मात्र बॅट फिरून गेली होती. एवढी गती परिवर्तन चेंडूवर बोट फिरवली होती या गोलंदाजाने. 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी नॉकआउटची मॅच आहे. परतीचा प्रवास जर पकडायचा नसेल ना तर दोन्ही संघाला हे सामना जिंकणं क्रमप्राप्त आहे. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा काय येईल? अगदी बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय 2 धाब्यांचा. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. बाउन्सर साठी रिव्ह्यू घेतला जातोय. कारण नो चेंडू. या षटकातील सेकंड बाउन्सर अगदी रिव्ह्यू घेतला या चेंडूसाठी. सक्सेसफुल देखील झालाय. म्हणजे येणारा असेल चेंडू फिट. टॉच चेंडू जातोय, फिट चेंडू. धावसंख्या स्कोरबोर्ड दिसते ते म्हणजे 17 धाबा. अगदी फिटचा चेंडू डॉट जाणं म्हणजे थोडीशी फलंदाजीची हाराकिरी म्हणेल आणि गोलंदाजीची देखील तेवढी सुरेख कामगिरी. षटकात मात्र पहिल्या चेंडूवर एकेरी धाव निघाल्यानंतर 6 धावा आल्या आहेत ना तर अतिरिक्त स्वरूपात आल्यात. म्हणजे षटकावर जर आपण विचार टाकला तर 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. हा देखील सुरेख फटका, देखणा फटका. त्यापेक्षाही अतिशय नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. अगदी थर्डमॅनच्या दिशेने आपण नजर टाकली ना डोळ्याच्या पावते लवतो सुरेख क्षेत्ररक्षण करतोय ललित बघे. अगदी जसशीलचे ऑनर कुणाल गावडे सर देखील येथे उपस्थित होतात. RSPL च्या निमित्तानं आपलं देखील शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी शुभ आगमन होते या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि जनार्दन डिचोलकर आपल्याला देखील विनंती असेल पुष्पसुमनाने आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करायचं आहे. अगदी जाऊया मैदानामध्ये. एक सुरेख फटका, देखणा फटका आपण पाहिला. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून देखील चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करताना दिसला. धावसंख्या स्कोरबोर्डवर परावर्तित देखील होईल ती म्हणजे 24 धावांवर. या दरम्यान मात्र 2 षटकाचा देखील खेळ समाप्त होते. 24 धाबा स्कोरबोर्डवर. षटकात 12 धाबांचा देखील धावा पोहोचतोय गोलंदाज. सरासरी जर पाहिली तर अगदी 12 धावांची सरासरी राखली जाते. येणाऱ्या 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 97 धावांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची देखील आतषबाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. अगदी 16.67 सरासरीने आपल्याला धावा जमवाव्या लागतील. त्यासाठी मात्र प्रत्येक चेंडूवर आपल्याला कनेक्शन अतिशय महत्वाचं आहे. मैदानामध्ये दिसतोय सुचित पांढरे. अगदी 3रं षटक हाताळण्यासाठी देखील आपल्याला स्क्रीनवर सज्ज होताना दिसतोय. एकशे 21 धावांचं भलमोठं लक्ष आणि 24 धावा देखील स्कोरबोर्डवर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांमध्ये राहिलेल्या 6 षटकांमध्ये आपण तब्बल 97 धावा देखील जमवायच्या आहेत. अगदी संध्याकाळ 17 पर्यंत आपण जातोय आणि एक कडक गुणाची सर देखील मैदानामध्ये आपल्याला दिसते. या दरम्यान मात्र अगदी बॅट खाली हा चेंडू होता. अगदी टोळबाबा पण इन्साइड एज घेऊन अगदी यष्टी रक्षकाला चकवून देखील
चेंडू मात्र जातोय, ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेने. एकेरी धाब्याने देखील धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे 25 धाबा एका गाडीच्या मोबदल्यानंतर. अगदी अवनी स्पोर्ट पेंडूर संघाच्या समोर कोणता संघ उभं टाकेल हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. या दरम्यान मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण देखील होत सुरू, पण त्यापेक्षा खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल थ्रोच्या बाबतीत आपण पाहिलं. अगदी क्षेत्ररक्षण झाल्यानंतर परतीची फेक मात्र योग्य दिशेने येणं गरजेचं होतं. परतीची फेक सुमार दर्जाची, रूपांतर त्याचं अजून एका धाब्यामध्ये. सांघिक धावसंख्या या दोन्ही आकड्याने परावर्तित देखील होईल. आकडा पूर्ण जाईल 27 धावांवर. सुजित पांढरे काय गोलंदाजी करतोय. मैदानामध्ये आतापर्यंत 3 चेंडू देखील त्याने फेकलेत, एक निर्धाव चेंडू देखील आणि 3 धावा देखील खर्ची घातल्यात. 27 धावा. अगदी करंट रन रेट मात्र वाढत चाललाय, जवळपास 17च्या वर जाऊन पोहोचलंय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपल्याला जवळपास 18 धावांची सरासरी राखणं अनिवार्य आहे. आणि ते अनिवार्य राखण्यासाठी मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र आता मात्र आपल्याला प्रहार करावा लागेल. गोलंदाजीचे मनसुबे उद्ध्वस्त करावे लागेल, त्याला सुरुंग लावावं लागेल आणि त्यासाठी मात्र प्रॉपर कनेक्शन मैदानामध्ये चेंडूला बॅटचं देखील करावं लागेल. आता मात्र प्रॉपर कनेक्शन झालंय. अगदी चेंडू जातोय मिड ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार आलाय. RSPL षटकार. अगदी या षटकातील 5 चेंडूचा देखील खेळ समाप्त झालाय. 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये देखील खर्च केले. धावसंख्या आहे ती म्हणजे 33 धाबा. हा देखील आकोटापाचा चेंडू आला, मोठा फटका, सुरेख फटका, चेंडू भिरकावून देईल. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार आलाय. या इनिंगचा असून एक खणखणीत दणदणीत RSPL षटकार. एकोणचाळीस धावा देखील स्कोरबोर्डवर. 3 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय. सरासरी जर पाहिजे ते 13 धावांची आणि राखायची सरासरी प्रत्येक षटकामध्ये अगदी जवळपास 16.50 सरासरी आपल्याला धावत संपवायचे आहेत. अजून प्रत्येक षटकामध्ये देखील तेवढीच. सुरेख फटका, अगदी काय नजाकत या फटक्यामध्ये पाहिली. अगदी गुप्त आणि पाहिलेच्या डोक्यावर चेंडू टोलवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अगदी या 3 चेंडूचा जर विचार केला नारायणना तर या शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल 3 षटकार ठोकले गेलेत. काय शेवटच्या षटकात आपण पाहिलं. आता मात्र थोडीशी ढिलाई झाली. अगदी बबल नायकाच्या हातातून हा चेंडू रिसेटला. एस लागली होती. या दरम्यान मात्र एकेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर दिसते ती आपल्याला 46 धाबा. हा देखील सुरेख चेंडू अगदी बॅटला लागून पॅडवर आदळतोय. एकेरी धावेने देखील संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या असेल ती म्हणजे 46 धावा, 47 धावा. अगदी 29 चेंडू मध्ये आपल्याला 76 धाबा जमवायचे आहेत. हा स्क्वेअर चेंडू अगदी पंचांचे दोन्ही हात समांतर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अगदी लेग स्टंपच्या ज्यावेळी चेंडू बाहेर जातो, लेग स्टंपच्या बाहेर अगदी ब्लाइंड स्पॉट असतो त्या फलंदाजासाठी आणि त्यासाठी मात्र तो चेंडू वाईट दिला जातो. या दरम्यान मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. कव्हर पॉईंटचा खेळाडू येईल, बॅकअप करेल, फील्ड करून तो देईल दुहेरी धाबा. अगदी एकेरी दुहेरी धाबा जरी काढल्या ना तर केपी गौरव स्पोर्ट बांधा संघासाठी मात्र काळजी करण्याचं कारण नसावं.
सरासरी जर पाहिले रन रेट तब्बल 17च्या अस्किंग रेट जाऊन 17च्या वर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे जेवढे डॉट चेंडू येतील ना तेवढे नैतिक स्फोट फलंदाच्या या पणावर मात्र तेवढाच दबाव वाढताना दिसेल. 25 चेंडू मध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. अगदी हा देखील सुरेख चेंडू. हे धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला. 50 देखील फलकावर लागते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा. येणाऱ्या 4 षटकामध्ये तब्बल 71 धावा आपल्याला जमवायच्या आहेत. अगदी जवळपास मॅच हळूहळू निश्चित चालली काय. नैतिक स्फोट वागते कणकोली संघाच्या बाजूने. येणारा संघ 4 षटकामध्ये कोणत्या संघाच्या बाजूने त्या मॅचचा रिझल्ट लागेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होते बदल येत आहेत आपले सहसमालोचक विवेक तरफ सर. तोपर्यंत थोड्या वेळासाठी मिलिंद गोलतकर आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद नितीन सर. धन्यवाद जेडी सर. आपण पाहतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 पावसाळी रबर बॉल रन टेनिस क्रिकेट स्पर्धा रामेश्वर क्रिकेट क्लब तेरसे बांबार्डे आयोजित रामेश्वर चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. 50 रन्स धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात अजून 71 रन्सांची गरज. 24 चेंडू पार करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर सुजितचा चेंडू वरची कडा. अनिकेत कांबळे एका बाजून जबरदस्त कामगिरी करताना वरची कडा घेतल्यानंतर दुसऱ्या रन्ससाठी वळवलेली पावला आणि दुसरं रन घेताना नॉन स्ट्रायकिंग एंडवर युवराज सावंतची खेळी होताना समाप्त. पीचक दाना फसा कबूतर चुकते दाना खाया पिया कुछ नाही इलाज तोडा बाराना या मालवणी म्हणीची आठवण. युवराज बॅक टू द पवेलियन. दुसरं विकेट 51 रनसार आणि नवीन बॅटर गुरु राणे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. अनिकेत कांबळे एका बाजूला सलामीवीराची भूमिका चूक पार पाडताना सलामीवीर अक्षय कदम थोडस कमनशिबी राहिलो. चेंडू शपल क्रॉस होत खेळताना लेग स्टिक थोडीशी उद्ध्वस्त झाली. तटके पेचून जाणारा चेंडू होतो आणि त्या तटके पेचून जाणाऱ्या चेंडूवर अक्षय कदमच्या विकेट नंतर युवराज सावंत परत तंबूच्या आसऱ्या गुरु राणे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. निकेत कांबळे हैसून मात्र पुढे आव्हान थोडासा जास्त कठीण असताना सुजितने आजच्या दिवसात देखील प्रभावित केला. चांगलं फटको कनेक्शन प्रॉपर हवाई सफर मात्र फटको फसलो की काय. बॅक टू बॅक विकेट्स 1 brings 2 पाठोपाठ रनआउटच्या पाठोपाठ निकेत कांबळे देखील परत तंबूच्या आसऱ्यात. ही लावलेली हजेरी असा की काय. एक मोठी पार्टनरशिप ती सुद्धा 2 ओव्हरी 17 ते 20 रन्सांचे येणं खूप गरजेचा. मॅचचं भवितव्य या मॅचच्या भवितव्यावर नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघाचा भवितव्य देखील अवलंबून असताना मैदानात नैतिक स्पोर्ट्स वागदे 121 रन्सांचा पाठलाग करताना 50 वर 3 प्रथमेश चिंदरकर नवीन बॅटर मॅन फ्रॉम कलमट यावेळी मैदानात. गरज असं एका पार्टनरशिपची आणि ती पार्टनरशिप मी चेंडूंमध्ये येणं खूप गरजेचा. गरज ही शोधाची जननी असा शोध लावणं खूप गरजेचा. सुजित तयार. यावेळी आखोटप्याचा बॉल षटकांकित करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बबल आधीचं झेल देखील बबलने टिपलेलं. बबलने देखील एक अर्धशतक झळकावला मैदानात. या सामन्यात महत्वपूर्ण क्षणी बडे मंच पे बडा पंच. कालच्या दिवसात सुनील मालवणकर सरांचा अर्धशतक लक्षवेधी ठरला. आजच्या दिवसात सहजित तांबेचा अर्धशतक लक्षवेधी ठरला. फुलटॉस गुरु राणेसाठी आमंत्रण आणि आमंत्रणाचा स्वीकार करत चेंडू डीप स्क्वेअरलेगच्या कपाळावरसून डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट मनपार षटकार. षटकारांचा सांघिक धावफलक 58 रनसार.
बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलो, दोन्ही हात समांतर टाकूच होतो, गल्लीत पोहोचलो, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरो. 59 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या उरीचो खेळ प्रगतीपथावर. गुरु राणे मैदानात ती क्षमता दाखवताना यावेळी देखील शटांफुलचा फटको, थोडस टायमिंग नव्हे, सुंदर क्षेत्ररक्षण जणू काय चंद्रावर क्षेत्ररक्षण करताना भास. प्रकाश ठाकूर पावला टाकता की स्प्रिंगवर उड्या मारता ह्या देखील बघणं गरजेचा. कुडाळ तालुक्यातले बेस्ट फिल्डर म्हणून ओळखलं जातं प्रकाश. यावेळी चेंडूवर चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. प्रथमेश चिंदरकरला चकवू देणारी वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 रन्स. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल, मालवणी म्हणींची आठवण. अतिरिक्त 1 रन्सांनी आता मैदानात फारसा काय व्हायचा नाही. मोठे फटके नितांत गरजेचे असते. खाली राहिलेला चेंडू परत एकदा स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. रनआउटचा वेळ, युवराजचं विकेट आणि त्यानंतर विकेट. प्रेक्षकांची फरमाईश देखील येता. ललित बगळेच्या हाती चेंडू दिसतो की नाही हे बघणं गरजेचा. ललित बगळे ह्या घरचे मूळ पुरुष असतात या मैदानावरचा अनुभव. सन्माननीय नाना कुडाळकर यांचं स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत करूयात. विनंती नाना आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं. 5 ओव्हरींचे खेळ समाप्त. 62 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. ललित बगळे दिसते की नाही हे बघणं गरजेचा. सन्माननीय संदीप रुद्रे सर, आपल्याला विनंती आपण सन्मान आमच्या व्यासपीठावर यावं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यताप्राप्त पंच, अलौकिक प्राप्त पंच संदीपजी रुद्रे सरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. विनंती आमच्या व्यासपीठावर यावं. कनेक्शन, सुंदर टायमिंग, बेमिसाल शॉट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून जीवलग जीवाचा अप्रतिम फटका. 6 धावांचा रामेश्वर चषक षटकार. या फटक्याने या मॅचला सुरुवात झाली आहे का? खडतर आव्हान आहे, मात्र सोप्या गोष्टींसाठी आपण जाणले जातच नाही. जेव्हा कठीण गोष्टी करायच्या असतात ना, त्यावेळी ती जबाबदारी स्वतःवर घेणं खूप गरजेचं असतं. मैदानामध्ये ती आवश्यकता आहे. धावफलक 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 चेंडू आणि 53 धावांची अजून गरज आहे. बॅटलारचा प्रयत्न आहे, धनंजयने चांगली कामगिरी केली आहे. खाली राहिला चेंडू. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका नितांत गरजेचा जरी असला तर प्रत्येक चेंडू बॅटवर आधी घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक इथून पुढे 20चं रन रेट जवळपास करावं लागेल तर आणि तरच हा सामना जिंकू शकतो. शक्य असं आयुष्यामध्ये सामन्यांमध्ये काहीच नाहीये. 3 षटकार एवढं सोपं गणित आहे, मात्र हे गणित जुळवण्यासाठी गोळा बेरीज देखील करणं खूप गरजेचं आहे. सुजितचा हा चेंडू शॉटॉन केलाय, फटका बसलाय, हवेमध्ये फिरलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, वन ऑफ द सेफेस्ट हँड्स इन कुडाळ. जबरदस्त कॅचिंग. विकेटला झाली आहे विडलिंग. काही विकेट प्रथमेश चिंदरकरच्या स्वरूपात आणखी एक हादरा. मैदानावर पायरव होत आहेत. रजत कदम आयकॉन खेळाडू. नैतिक स्पोर्ट्स वागदे संघ उतरवला या स्पर्धेमध्ये. केकेच कव्हर ड्राईव्ह या दालनाचे ते मालक आणि त्यांच्या विरोधात केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा संघमालक प्रतीक नार्वेकर, गौरव नाटेकर आणि आयकॉन बबल नाईक वर या संघाची जबाबदारी. पहिला पराभव त्यानंतर विजय मिळवत या सामन्यामध्ये विजयावर शिक्कामोर्तब करावं लागेल दोनही संघांना. सुजित तयार. यावेळी रजत कदम आल्याच स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड्स मध्ये डिलिव्हर. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. मैदानामध्ये रजत कदम कुट्टाना दिवाण्याचे फाव उठलेला ह्या गांजिया भाव. रामेश्वर चषक षटकार आणि षटकारांचा सांघिक धावफलक 74 रनसार. आणखी एक अतिरिक्त उसळी. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला. 1 फॉर द ओव्हर. रिव्ह्यू घेतलो. बॅटिंग करणाऱ्या संघाने 3ऱ्या पंचांची मागणी केली.
तालुका कोर्टात डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात डायरेक्ट स्टेट कोर्टात तिसऱ्या पंचांची मागणी. रिव्ह्यू लास्ट. यानंतर रिव्ह्यू रवाचून नाही आणि जी मागणी केली होती फेटाळून लावली तिसऱ्या पंचांनी. वन बाउन्स फक्त कंटिन्यू नव्हतं, म्हणजे यानंतर ओव्हर द शोल्डरचा चेंडू इंटरेस्टेड असतलो. 74 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात 6व्या षटक प्रगतीपथावर सुजित जबरदस्त गोलंदाजी करताना. रिटर्न लाईनच्या बाहेर पडणारा चेंडू पंचांनी नो घोषित केलो आणि लाईन साठी तिसऱ्या पंच घेऊ शकतात रिव्ह्यू. फिल्डिंग करणाऱ्या किंवा बॅटिंग करणाऱ्या संघांका रिव्ह्यू नसतलो. लाईन नो साठी रिव्ह्यू नाही सर, त्यामुळे पंच निर्णय रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांका जर अडचण असली तर तो रिव्ह्यू घेतलो जातो, अन्यथा अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंच तुमचं रिव्ह्यू असा काय? ओके, पंचांचं रिव्ह्यू असा. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलं आणि रिटर्न लाईनच्या बाहेर नो. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो. त्यानंतरचा चेंडू फ्री हिट. पंच्याहत्तर रन्स आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात. तेरा 46 ची आवश्यकता असताना रजतने केलेला फटको नकार. यावेळी रजतने काय केला? रन घेण्यासाठी धावता होता, खाया पिया कुछ नाही. लास्ट तोडा 12 ना. वाक्याची परत एकदा आठवण होतली. या वाजलेला साधात दळीदार की त्या बादात फटको खेळल्यानंतर रन घेताना गुरुराने दिलेला नकार. आमच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी पंच संदीपजी रुद्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान स्वागत आपण या ठिकाणी करूयात. RSPL चा औचित्य साधत सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 चा औचित्य साधत अंकुश बांबार्डेकर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान होतोय. सन्माननीय पंच संदीपजी रुद्रे सरांचा. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर प्रीतीने तरच समीकरण पुढच्या उरीपर्यंत चलतली आणि ते मारण्याची क्षमता निश्चित गुरु राणेपर्यंत. मात्र जो इतर गोलंदाजांका षटकार चौकार मारता तो बबल नाईक समोर हे मॅच बघण्यासारखे असतली, बॅटल बघण्यासारखे असतला. अकोटापाचा बॉल अशोटांपूल केलो, नो मिस टायमिंग फटको. गुरु राणे चेंडू आरपार मारूच्या प्रयत्न होतो. दुसऱ्या रन्ससाठी वळवलेली पावला. किरणची रनिंग बिटवीन द विकेट बघा. गुरु राणे जास्तीत जास्त स्ट्राईक देणं यावेळी किती महत्वाचा असा बघणं गरजेचा. नटीतटीची लढत आहे, रोमरची लढत असा आणि शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाण्यासाठी ह्या ओव्हरीत 3 कमीत कमी मोठे फटके येणं गरजेचा. खाली रवलेलो चेंडू गुरु राणे पुचकाळ्यात टाकून गेलो. किरण कर्लिन घेतलं 1 रन. स्ट्राईकिंग एंडवर स्ट्राईक चेंज झाली. बबल नाईक गोलंदाजी मार्कवर लेग पाईजचा इशारा होईल आणि या लेग पाईजने समीकरण बदलला. धावफलक पोहोचलो 78. 10 चेंडू आणि 43 7 षटकार असं समीकरण येऊन ठेपला. हे षटकार कोणी मारायचे वाद न घालता जे जसे जमतील तसे वडूचे असत. यावेळी किरण कर्लेच्या बॅटमधून चेंडू अखंड पार. जशी काळजात ऋतावी कट्यार तसं वर्मावर घातलेलं वार. षटकार रामेश्वर चषक शिक्सर.
किरण करले थोडेसे लेट पण थेट मैदानात इम्पॅक्ट दाखवताना तो इम्पॅक्ट आता गरजेचं 9 चेंडू आणि 37 असा रिव्हर्स कॅल्क्युलेशन रवला. काय गणित खूप महत्वाचा, काय कॅल्क्युलेशन खूप महत्वाचा. आणखी एक क्लिक ऑफ द रिस्ट. सुंदर टाइमिंग तो बेमिसाल शॉट. क्रिकेट हो प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. सिक्सर, रामेश्वर चषक षटकार. लगोपाठचे 2 षटकार किरण करले मैदानात कानामागून इले आणि तिकट होण्याची वेळ मैदानात असतली. 8 चेंडू 31 ची गरज झाले किती ह्या बघण्याची गरज नाही. आता किती करूच आहात या गरजेचा. या चेंडूवर जबरदस्त वापसी केली. वाकुले टिकुले वाजवून देणारा चेंडू, मस्तक पे दस्तक देणारा चेंडू, रफ्तार के साथ गिरफ्तार करणारा चेंडू. शॉर्ट बॉल समीकरण बदलला. 7 चेंडू 31 रन्स धावफलकार. एक मोठं फटको नितांत गरजेचं. आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावर शॉर्ट आर्म चॅप, फटको हवेत आणि क्षेत्ररक्षकाचा कवेत. किरण करलेन आशा दाखवलेली ती आशा यावेळी थोडीशी दुरापास्त झाली की काय. विकेटचं पतन. किरण करले बॅक टू द पवेलियन. 7 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. 6 चेंडू आणि 31 या समीकरण शिल्लक राहिला. आता मैदानात साकीद इंडियन भागाचा नाही. प्रत्येक चेंडूवर लंगर नाचाचो लागतलो. प्रत्येक चेंडूवर तांडव नाचाचो लागतलो. 6 चेंडू 31 ची गरज आणि जी तमाम क्रीडा रसिकांची, आयोजकांची मागणी होती ती मागणी पूर्ण करताना गोलंदाजी मार्कवर ललित बगळे प्रशांत केतकर नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवर. गुरु राणे स्ट्रायकिंग एंडवर. 5 षटकारांवर येऊन टिपलेली मॅच. एखादो अधिक षटकार जरी आधीच्या मॅच मध्ये मारलो असतो ना, ओढीत मारलो असतो, हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचा पारितोषिक केला सागर गोगळे साहेबांकडून. पहिल्या चेंडूवर सिंगल इलो आणि त्यानंतर प्रशांत केतकरकडे 5 चेंडू आणि 30 रन्स असं समीकरण शिल्लक राहिला. 5 चेंडू जर प्रशांतने 5 षटकार मारून सामना संपवलो ना, ती मालवणी सुप्रसिद्ध मन आठवतली. आगास तो मागासपणे पाठसून तो पॉडवर जिंकलो. ह्या कठीण काम असा, हे ऐरावत उचलण्यासारखे असा. यावेळी कनेक्शन होता, वरची कडा लागली करी, मारूचो होतो एकीकडे, गेलो दुसरीकडे. या चेंडूवर 1 रन्स. आता मात्र समीकरण दुरापास्त झाला. 4 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. 4 चेंडू 29. या आधीच्या फलंदाजांनी थोडस विचार मंथन केला ना, या सामन्यात काही चुकला, काय खराब झाला, गोलंदाजी देखील काय झाली या बघण्याकडचे. गुरु राणेनं दाखवून दिला त्याच्याकडे काही क्षमता होती, तर ही क्षमता थोडी आधी येणं अपेक्षित होता. 3 चेंडू शिल्लक रवले आणि 23 रन्सांची अजून गरज. ललित गोलंदाजी मार्कवर. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर सामन्याची हवा सगळी काढून टाकली आणि त्यानंतर एक हाफ ट्रॅकर. त्या हाफ ट्रॅकरवर जबरदस्त वेगवान गोलंदाजी. त्या चेंडूवरही देखील गेलो. सीमा रेषा पार, चौकार. आणि चौकारांत सांघिक धावफलक पोहोचले 102 रन्सार. 100 पार झाले. 121 चा टार्गेट असा. 2 चेंडू आणि 19 शिल्लक रवले. रवलेलं माल आणि उरलेला गिराईक. मालवणी म्हणीची आठवण करीत ह्यो लेग ब्रेक 1 रन घेत या सामन्यातली उरली सुरलेली औपचारिकता. औपचारिकता म्हणजे काही लगीन ठरवण्यापासून लग्नात माळे उभे राहण्यापर्यंतची औपचारिकता. लगीन झाल्यानंतर, वरात लागल्यानंतर माप ओलांडण्याची औपचारिकता आणि त्या माप ओलांडल्यानंतर, पंगत झाल्यानंतर मुंडावळे बांधण्याची, मुंडावळे टांगण्याची औपचारिकता. ती औपचारिकता तशी ललित चेंडू 18 ची गरज. ओव्हरपिच चेंडू. ललितने सुंदर कामगिरी केली. ललितच्या सुंदर कामगिरीसाठी टाळी होतने. तब्बल 17 रन्सांनी सामना जिंकत पुढच्या फेरीसाठी पात्रता सिद्ध केली केपी गौरव क्लब बांदा क्रिकेट संघात आणि नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघाचे या संपूर्ण स्पर्धेतलं आव्हान समाप्त झाला. गौरव गोंगरट सर, आपल्याला विनंती, आपण आमच्या व्यासपीठावर यावं. गौरव गोंगरट सर.
नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघाचे संघ मालक संदेश परब नसतील तर आयकॉन खेळाडू रजत कदम आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्या वतीनं स्पर्धा सहभाग सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं. एक दर्जेदार संघ गौरव गुंगरड यांचा सन्मान होतोय. अँड फ्रॉम होंडा एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू आणि सिंधुदुर्गचं हे टॅलेंट सिंधुदुर्ग बरोबरच गोवा राज्याबरोबरच कर्नाटक आणि मुंबईमध्ये देखील चांगलं प्रदर्शन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नैतिक स्पोर्ट्सच्या वतीने विनंती असेल या कॅप्टन या रजत कदम आपण यावं आणि या स्पर्धेमध्ये संघ सहभाग सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं. जबरदस्त संघ कणकवलीवरून दाखल झाला. के परब आणि गिरीश परब यांच्या मालकीचा हा संघ नैतिक स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये दाखल होत दर्जेदार कामगिरी केली. थोड्याशा फरकाने आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलंय. मात्र पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पुढील खूप साऱ्या शुभेच्छा.